मी आज बरोबर त्याच ठिकाणी उभी आहे जिथं 700 वर्षापूर्वी जगातलं सगळ्यात मोठं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग झालं होतं. हे तेच सिद्ध बेट आहे जिथं समाजाच्या टोमण्यांना कंटाळून उद्विग्न होऊन ज्ञानोबरायांनी स्वतःला झोपडीचं दार अर्थात ताटी बंद करून कोंडून घेतलं होतं. याच पवित्र मातीमध्ये त्यांच्या लहान बहिणीनं मुक्ताईनं त्यांना बाहेर काढण्यासाठी जी अभंग रचना केली ती म्हणजे ताटीचे अभंग. या पवित्र जागेचं दर्शन तुमच्या घरच्यांना घडवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. समाजातील लोकांच्या टोमण्यांमुळे तुम्हीही त्रस्त आहात का? ज्ञानोबरायांना मुक्ताईनं काय उपदेश केलाय बघा. संत मुक्ताबाई म्हणतात, संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे. ज्याला समाजात मोठं व्हायचंय त्यानं समाजाचं बोलणं सहन केलं पाहिजे. जो खरा संत आहे त्याच्या ठिकाणी अहंकार नसतो तर भूतदया असते. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हालाही राग येत असेल आणि शांत होण्याचा संकल्प तुम्हाला करायचा असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा. संत मुक्ताबाई म्हणतात, संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे. तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान. थोरपण जेथे वसे तेथे भूतदया असे. रागे भरावे कवनासी आपण ब्रह्म सर्वदेशी. ऐसी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. समोरचा माणूस जर रागानं आगीसारखा पेटला असेल तर तुम्ही काय करता? रागीट माणसाला कसं जिंकायचं हे मुक्ताईंकडून शिका. मुक्ताई म्हणतात, विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी. जग जरी रागानं जळत असलं तरी तुम्ही पाण्यासारखं शांत राहिलं पाहिजे, कारण आग पाण्यानेच विझते. लोकांच्या शब्दांचे वार उपदेशासारखे स्वीकारा. एखाद्या तरी रागीट मित्राला किंवा मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. संत मुक्ताबाई म्हणतात, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपल्या मनाला शांती का मिळत नाहीये? समाजात माणूस लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेदभाव का करत असतो? संत मुक्ताबाई म्हणतात, सुख सागरी ठाव झाला उच्च नीच काय त्याला. जेव्हा आपण अहंकार सोडून सगळ्यांना समान मानतो तेव्हा कुठं आपल्या मनाला शांती मिळत असते. आणि म्हणून संत मुक्ताबाईंनी ज्ञानोबरायांना केलेला हा उपदेश पहा. मुक्ताबाई म्हणतात, सुख सागरी ठाव झाला उच्च नीच काय त्याला. आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे. ऐसा नट नाट्य खेळ स्थिर नाही एक पळ. एकापासून अनेक तेथ आप परलोक. शून्य साक्षीत्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे. एके उंचपण केले घर अभिमानी गेले. द्वैत टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वर. साधू सारखे कपडे घातले म्हणजे माणूस साधू होतो का? मुक्ताईंचे या ढोंगीपणावर सडेतोड विचार आहे का? मुक्ताई म्हणतात, कपडे साधू सारखे घातलेत, वेश साधू सारखा परिधान केलाय, पण मनात अहंकार असेल, मनावर ताबा नसेल तर तो साधू असत नाही. दुसऱ्यांना दोष देण्याच्या आधी आपण स्वतःमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे, स्वतःला ओळखलं पाहिजे, आपला विवेक आपण जागा ठेवला पाहिजे. माणसाची ओळख त्याच्या विचारांवरून होते का? तुमचं मत नक्की कमेंट करा. आणि मुक्ताईंनी ज्ञानोबरायांना केलेला उपदेश काय तो ऐका. मुक्ताई म्हणतात, वरी झाला भगवा जाण अंतरी वश नाही मन. त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. आपणा शोधून घ्यावे जगी तैसे विरक्त व्हावे. विष ग्रासोग्रासी घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे. आशा दंभ दूर करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या जगात खरा संत कोण हे ओळखायचं कसं? जो स्वतःला संत म्हणवून घेतो तो खरा संत का? मुक्ताबाई म्हणतात, संत तोची जगी दया क्षमा ज्याचे अंगी. खरा संत तो आहे ज्याच्या अंगी दया आहे, क्षमा आहे, ज्याच्या मनात लोभाला अहंकाराला जागा नाही. तो खरा विरक्त माणूस आहे आणि इह परलोकी सुखी आहे. ज्ञानोबरायांना उपदेश करताना ताटीच्या अभंगांमधून मुक्ताबाई म्हणतायत, संत तोची जगी दया क्षमा ज्याचे अंगी. लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मीच तेवढा शहाणा आणि बाकीचे सगळे वेडे असं तुम्हालाही वाटतं का? माणसाला थोडंसं ज्ञान झालं की अहंकाराचा स्पर्श होतो.
मुक्ताई म्हणतात, एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले. स्वतःला श्रेष्ठ समजण्याची चूक करू नका. ज्ञानाचा हा मीपणा माणसाला संपवतो. ही माया जेव्हा समूळ नष्ट होईल तेव्हा खरी शांती मिळेल. ज्ञानोबरायांना उपदेश करताना मुक्ताई म्हणतात, एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले. उठे विकार ब्रह्मी मुळी, अवघे मायेचे गाबळी. माया समूळ मुरेल जेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा. ऐसे समजा आधी अंती, मग सुखी व्हावे संती. चिंता क्रोध मागे सारा, चिंता क्रोध मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जेव्हा स्वतःचीच जवळची माणसं मन दुखावतात तेव्हा काय करायचं? मुक्ताईंचं हे गोड उदाहरण ऐका. मुक्ताई म्हणतात, जीभ दातानी चाविली, कुणी बत्तीशी तोडिली. जेवताना जर आपली जीभ दातानं चावली गेली तर आपले दात आपण पाडून टाकतो का? नाही ना. कुटुंबातल्या सदस्यांच्याही चुकांना क्षमा करायला शिका. आणि हा व्हिडिओ आपल्या सगळ्या नातेवाईकांना आणि फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा. ज्ञानोबरायांना उपदेश करताना मुक्ताई म्हणतात, ब्रह्म जैसे तैशा परी, मग वेढिली भूतीचारी. हात आपला आपणा लागे, त्याचा करू नये रागे. जीभ दातानी चाविली, कोणी बत्तीशी तोडिली. थोडे दुखावले मन, पुढे उदंड सहाणे. चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. मन मारुनी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्हाला सुखाचा शोध घ्यायचाय, मग बाहेर शोधू नका. हे ऐका, सुख हे कधीही बाहेर मिळत नाही. आपण स्वतः सुखाचा सागर व्हावं लागतं. मुक्ताई म्हणतात, सुख सागर आपण व्हावे. इतरांना आनंद देऊन आपल्याला सुख कसं मिळतं हे मुक्ताई शिकवतात. आपण इतरांना मदत केली पाहिजे. कुठलाही हेवा दावा न करता प्राणीमात्रांवरही दया केली पाहिजे. हाच खरा जीवन जगण्याचा मार्ग आहे. तुम्हालाही दुसऱ्यांना मदत करून कधी आनंद मिळालाय का? कमेंट करून नक्की सांगा. मुक्ताई म्हणतात, सुख सागर आपण व्हावे, जग बोधे निववावे. बोधा करू नये अंतर, साधूस नाही आपपर. जीव जीवासी पै द्यावा, मागे करू नये ठेवा. तरणो पाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कोणाशी वाद घालून आपला मूड का खराब करून घ्यायचा? मुक्ताईंचे हे विचार ऐका. मुक्ताई म्हणतात, सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. व्यर्थ वाद न घालणे हीच खरी साधूला समाधी. इतरांमधले दोष पाहण्यापेक्षा स्वतः शुद्ध मार्ग धरणं हाच खरा यावरचा उपाय. आपल्या नेहमी वाद घालणाऱ्या एखाद्या तरी मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि सांगा, ज्ञानोबरायांना मार्गदर्शन करताना मुक्ताई काय म्हटल्या होत्या. ताटीच्या अभंगामधून मुक्ताई म्हणतात, सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. वाद घालावा कवनाला, अवघा द्वैताचा घाला. एक मन चेष्टा करी, भूते बापुडी संसारी. अवघी ईश्वराची करणी, काय तेथे केले कोणी. पुन्हा शुद्ध मार्ग धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. प्रश्नांना, संकटांना आणि लोकांच्या बोलण्याला कंटाळून लांब कुठेतरी जावंसं वाटतंय? थांबा, मुक्ताई काय म्हणतायत ऐका. ज्ञानोबरायांना उपदेश करताना मुक्ताई विचारतायत, गिरी गव्हर कशासाठी, रागे पुरविली पाठी. संन्यास घेण्यामाग राग नसावा. प्रश्नांपासून पळून न जाता त्यांना सामोरं गेलं पाहिजे. जर मनात राग असेल तर कसला हा योग धर्म? मुक्ताई म्हणतायत, गिरी गव्हर कशासाठी, रागे पुरविली पाठी. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा होय द्वेषी. घर बांधणे डोंगरी, विषय हिंडे दारोदारी. काय केला योग धर्म, अंतरी नाही निष्काम. गंगाजळ हृदय करा, गंगाजळ हृदय करा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुमचा एका क्षणभराचा राग तुमचं पूर्ण आयुष्य कसं उद्ध्वस्त करतो? माणसानं आयुष्यभर केलेली चांगली कामं एका रागाच्या क्षणात कशी मातीत मिळतात? मुक्ताई म्हणतात, वेग क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. रागावर आम्हाला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. आम्हाला थोर दृष्टी बाळगता आली पाहिजे. आणि रागावर नियंत्रण मिळवणं किती महत्वाचं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. मुक्ताई काय म्हणतात ते ऐका. मुक्ताई म्हणतात, क्रोध यावा कोठे, अवघे आपण निघोटे. ऐसे कळले ज्याला पूर्ण, जनी तोची जनार्दन. ब्रिज बांधिले चरणी, नीच दाविता करणी. वेग क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. ऐसी दूरदृष्टी करा, ऐसी दूरदृष्टी करा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि अखेर
मुक्ताईंच्या शब्दांनी ज्ञानोबरायांनी ताटी उघडली. आपल्या ताटीच्या 12 अभंगांच्या मालिकेतील आजचा शेवटचा भाग आणि अत्यंत भावुक असाच क्षण. मुक्ताईंनी ज्ञानोबरायांना समजावलं नसतं तर कदाचित जगाला ज्ञानेश्वरी मिळाली नसती. मुक्ताई म्हणतात, ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला देव कधीच दूर असत नाही. तुम्हालाच तर हे विश्व तरुण न्यायचंय. माऊलींना समजावत असताना मुक्ताई म्हणतायत, अवघी साधने हातवटी, मोले मिळत नाही हाती, शुद्ध ज्याचा भाव त्याला दूर नाही देव. आपण जैसे व्हावे अवघे अनुमानोनी घ्यावे, ऐसे केले सद्गुरुनाथे बाप रखुमा देवी कांते. कोणी कोणासी शिकवावे, कोणी कोणासी शिकवावे, सारासार शोधून घ्यावे. तुम्ही तरुण विश्वतारा, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या मालिकेबद्दल कमेंट करून नक्की सांगा ही तुम्हाला मालिका कशी वाटली. रामकृष्ण हरी.